तर जय महाराष्ट्र भावांनो, मी तुमचा लाडका साहिल गांगुर्डे. तर तुम्ही बघू शकता आज आम्ही चाललेलो आहे NSSच्या कॅम्पसाठी. तर अशा प्रकारे आमची सारी तयारी होते. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आमच्या कॉलेजचे विद्यार्थी किती मेहनत करताय. NSSचा कॅम्प चाललेला आहे म्हणून भरपूर सारी मेहनत चालू आहे. आणि पांडाळ्याचे बुलंद तोफ कार्यकर्ता आपले बाळा भाऊ ते एक नंबरला आहे. यश भाऊने कडे खूप मेहनत करताय, तुम्ही बघू शकता मित्रांनो. गोलड्या उषा का. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता इथं कांदे कापण्याचं काम चालू आहे आणि कांदे कापते बघू शकता अशा प्रकारे एवढे कापले. मग जाय ना. आता उपस्थित असलेले आपल्यामध्ये चौधरी साहेबांचे स्वागत आदरणीय पाटील साहेबांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सरपंच साहेब. यानंतर या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मी वनी महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य आर पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. रावसाहेब थोरात कला व वाणिज्य महाविद्यालय वनी राष्ट्रीय सेवा योजना विशेष समसंस्कार शिबिर याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष या संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले विश्वासजी मोरे साहेब या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत ते, आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य मार्गदर्शक या संस्थेचे माजी शिक्षणाधिकारी वनी कॉलेजचे माजी उपप्राचार्य आर पाटील सर, उपस्थित असलेले या संस्थेबद्दल आस्था नेहमी असणारे आमचे मित्र क्षीरसागर साहेब आणि आमचे दुसरे मार्गदर्शक आनंदरावजी चौधरी, या वनी महाविद्यालयाचे प्राचार्य बवरे सर, उपस्थित असलेले या उपप्राचार्य साळुंके सर, प्रसाद सर, राठोड सर, SB गायकवाड सर, पैठणे सर. म्हणून या ठिकाणी मागच्या वर्षी मी आपल्या संस्थेचे जे काही मोगल साहेब आहेत उपसभापती, त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली आणि त्यांनी पण मान्य केलं की आम्ही पाठवतो, त्या ठिकाणी आर्किटेक्ट पाठवतो, इंजिनियर पाठवतो, तुम्हाला ज्या पद्धतीत पाहिजे तसं ते करून घ्या, तुम्ही फक्त साहित्य पुरवा. आम्ही तेही साहित्य पुरवण्यास तयार आहे, परंतु एक संस्थेचा आपला आर्किटेक्ट या ठिकाणी द्यावा आणि ते या वर्षभरामध्ये ते आम्हाला त्या ठिकाणी करून द्यावं अशी विनंती या निमित्ताने मी तुम्हाला करतो. संस्थेचे खूप मोठमोठे कामं चालू असतात, ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस ते पाठवा आणि वेगळं काहीतरी होईल. जवळच आपलं वनी महाविद्यालय, दिंडोरी महाविद्यालय आणि जवळच जे काही लोक ये जा करतात सप्तशृंगी मातेला, त्यांना या ठिकाणी एक वेगळं काहीतरी या महाविद्यालयाने केलं असंही आम्हाला कायम या ठिकाणी आमच्या मनामध्ये राहील. म्हणून मी या ठिकाणी ठाकरे साहेब आणि मोरे साहेब यांना विनंती करतो की ही जी काही मागणी आमची ती आपण पूर्ण करावी.
आणि या ठिकाणी जे काही विद्यार्थी आपण सगळेजण या ठिकाणी 8 दिवस या ठिकाणी राहणार आहे 23 ते 29 आणि या ठिकाणी आपल्याला अनेक मार्गदर्शक वक्ते या ठिकाणी सकाळच्या याच्यामध्ये सत्रामध्ये आपण या गावाच्या परिसरामध्ये जे काही काम असत ते करून दुपारी आपल्याला जे काही वक्ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ते स्वच्छतेविषयी असो सर्वांगीण विकास आहे ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून द्यायचं आणि इतकी उंच भरारी घ्यायची की नंतर त्या कावळ्याची तुमच्यापर्यंत नजर सुद्धा नाही पोहोचली पाहिजे. कारण जर तुमचं ध्येय निश्चित आहे, आसमान जिंकायचंय, मग आता मागे वळून बघायचंय कशाला. म्हणून कितीही अडथळे आले, कितीही कोणी काही म्हटलं, पण तुमचं ध्येय निश्चित करायचं आणि त्याच ध्येयाच्या दिशेने तुम्हाला भरारी घ्यायची आहे. कारण एकदा ध्येय जर निश्चित असेल तर या ब्रह्मांडातली कोणतीही ताकद तुम्हाला थांबवू शकणार नाही. या देशाचा एक संस्थानिक गेला, त्या संस्थानाला उत्तराधिकारीच राहिला नाही. मग आता उत्तराधिकारी नेमायचं तर ठरलं, पण तो कसा असला पाहिजे, तो माझ्या नातेवाईकातला असला पाहिजे असं नव्हतं तिथे. वशिलेबाजी नव्हती, तर तो राजा होण्याच्या लायकीचा असला पाहिजे. मग त्या प्रांतामध्ये सगळीकडे दवंडी पिटवण्यात आली की 9-10 वर्षांच्या मुलांना बोलावण्यात आलं, त्यांची मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीला एक कमिटी नेमलेली होती. ती कमिटी अशी समोर बसलेली असायची. त्या गेट मधून मुलाखतीसाठी येणारं बाळ आतमध्ये प्रवेश करायचं. सगळे त्या प्रांतातले 9-10 वर्षाचे मुलं तिथे मुलाखतीसाठी आले आणि ते बाळ जेव्हा मुलाखतीसाठी येऊन कमिटीच्या समोर उभं राहायचं, ती कमिटी त्यांना फक्त 3च प्रश्न विचारायची. तुझं नाव काय, तू कुठून आला आणि तू इथं कशासाठी आला. आणि आता मुलांच्या आई वडिलांनी बरोबर घरून सांगून पाठवलेलं असायचं की तू जर राजा झाला तर तुला भारी भारी कपडे घालायला मिळतील, तुला पंचपक्वानाचं जेवण मिळेल, लाल दिव्याची गाडी राहील बसायला. ते पोरं पण तसंच उत्तर द्यायचे. त्यांना विचारलं की ते सांगायचे मी लाल. भाऊ जेवण करते पण जेवायला काही नाही. करा नाही काय करत